जय भीम धम्मबुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। नांदेडपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दर महिन्याची पौर्णिमा अनुषंगाने केंद्राचे प्रमुख बदंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंड येथून धम्म सहलीहून आलेल्या 41 उपासक उपासिकांचा कुशीनगर येथील बदंत डॉक्टर इंदवंश महाथेरो यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला। प्रारंभी उपासक उपासिकांच्या वतीने भिक्खू संघाचे पुष्पवृष्टीने स्वागत केल्यानंतर बदंत डॉक्टर इंदवंश महाथेरो व बदंत पयाबोधी थेरो व भिक्खू संघाच्या वतीने बोधी वृक्षास जल अर्पित करण्यात आले। तसेच महिला मंडळाच्या वतीने भिक्खू संघाला वरदान करण्यात आले। या प्रसंगी बदंत डॉक्टर इंदवंश महाथेरो व बदंत पयाबोधी थेरो यांनी धम्मदेसना दिली। यावेळी भरतकुमार काणिंदे, SN गोडबोले यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। थायलंड ही मुळात सुवर्णभूमी म्हणून जगामध्ये ओळखल्या जाते। थायलंड हा जगातील बौद्ध राष्ट्र म्हणून त्याची ओळख आहे आणि थायलंडमध्ये भव्य दिव्य भगवान बुद्धाच्या मूर्त्या तिथं बघायला मिळतात। 282 फूट उंच असलेली भगवान बुद्धाची ध्यान मुद्राही तिथं आपल्याला बघायला मिळते। शुद्ध सोन्याची 5,500 किलो वजनाची भगवान बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणावर आपल्याला बघायला मिळते। 160 फूट महापरिनिर्वाण मुद्रा त्या ठिकाणावर धातूमधील बुद्धाची आपल्याला बघायला मिळते। आणि थायलंड हा स्वच्छतेच्या बाबतीमध्येही फार पुढे आहे। त्या ठिकाणावर साधा कचरा जरी पडला तर तिथं दंड देण्यात येत असतो, दंड आकारला जात असतो। आणि बुद्ध धम्म हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणावर आपल्याला बघायला मिळतो। बुद्ध धम्माचे प्रचारक भिक्षू संघ, भिक्खुनी संघ हे मोठ्या प्रमाणामध्ये थायलंड देशामध्ये आहेत। थायलंड हा दान देण्यामध्ये फार पुढे असलेलं राष्ट्र आहे। आज जगभरामध्ये थायलंडमधून बुद्धाच्या मूर्त्या ते डोनेट करत असतात आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्येही थायलंड म्हणजे फार पुढे आहे। श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगावमध्ये मागच्या टायमात 16 ऑक्टोबरला थायलंडवरून भंतेजी आले, तायवानचे गेस्ट आले, बांगलादेशचे आले। इथेही भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा घेण्यात आला। दरवर्षी आपण थायलंड असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, भूतान असेल, म्यानमार देश विदेशामध्ये धम्मसहल घेऊन जात असतो। त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे की थायलंडमधला बुद्धिझम असेल किंवा बौद्ध राष्ट्रामध्ये जे काही बौद्ध धम्माची प्रतिमा आहे, लोक धम्माला डोक्यावर ठेवत असतात आणि श्रद्धा म्हणजे बाहेर बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये भरपूर भरलेली असल्यामुळे आपल्याही भारतीय लोकांना बुद्धाच्या बाबतीत, धम्माच्या संघाच्या बाबतीत कशी श्रद्धा आहे आणि भारतात बाबासाहेबांच्या विषयी आपण म्हणजे सगळे श्रद्धा बाळगणारी माणसं आहोत। तर ही श्रद्धा बुद्धिझमच्या बाबतीमध्ये आपल्या या देशामध्ये म्हणजे वाढत गेली पाहिजे, आपल्या धम्माची केंद्र बनली पाहिजे, बौद्ध भिक्षूंची संख्या वाढली पाहिजे, उपासक उपासिका धार्मिक बनले पाहिजे, हा एक मूळ उद्देश आहे। त्या अनुषंगाने आज सगळ्यांचा धम्मसहलीत सहभागी झाल्यांचा सत्कारही आहे। आणि कुशीनाराचे भंतेजी डॉक्टर इंदवंश महाथेरो जे चंद्रवणी महास्थवीर यांचे शिष्य ज्ञानेश्वर भंतेजींचे हे शिष्य डॉक्टर इंदवंश महास्थवीर आहेत। त्यांची विशेष धम्मदेशना इथं आयोजित केलेली आहे। नमो बुद्धाय। जो भी चैनल देख रहे हैं आप सभी का बुद्ध धम्म संघ के अनुभव से खूब खूब मंगल, मैत्री, आशीर्वाद। अभी हम यहाँ आए हैं ये श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगांव नांदुसा नांदेड़ में। यहाँ विशेषतः आज विशेष धम्मदेशना है, साथ ही साथ जो थाईलैंड घूम के आए हैं उन लोगों का स्वागत सत्कार भी है। बौद्ध देश थाईलैंड हो, श्रीलंका हो, म्यांमार हो, लाओस, कंबोडिया हो, जाना चाहिए। वहाँ से बुद्ध धम्म एक्चुअल में कैसा है, किस तरह से ये बुद्ध धम्म संघ वहाँ रहते, वो सारा चीज़ें सीखना चाहिए और अपने जगह पे अभ्यास भी करना चाहिए। तथागत बुद्ध हमेशा कहते हैं ज़्यादा जानने सीखने मात्र से हमारा कल्याण होने वाला नहीं है,
कल्याण तभी होगा जब हम उसको अभ्यास करेंगे, पालन करेंगे। बुद्ध ये धम्म को भी कुछ इसी तरह बताते हैं। बुद्ध कहते हैं सुनाथ थारेथ चराथ धम्म। ये धम्म को सबसे पहले सुनना है, देखना है, जानना है और उसके बाद उसको ग्रहण भी करना है, धारण करना है। और धारण करने के बाद सीधा सीधा पालन न करते हुए उसको परिचय करना है, जांचना है, परखना है कि ये जो धम्म हम सुन रहे, ग्रहण कर रहे, क्या सही में हमारा कल्याणकारी है, क्या सही में हमारा लाभदायी है, क्या ये पालन करने से भविष्य में कहीं पछतावा तो करने की ज़रूरत नहीं पड़ेगा, अपनों को भी खुद को भी दुख तो नहीं होगा। वो सारा चीज़ परखने के बाद नहीं, ये धम्म सही में धम्म है, सद्धम्म है और इसे पालन करना चाहिए। ये अगर परीक्षण करने के बाद कंफर्म हो गया तो उसे पालन भी करना चाहिए। धम्म धारण करके पालन करेंगे तो ही धम्म हमारा कल्याण करेंगे, नहीं तो धम्म कितना भी बड़ा हो, दुख से दुख मुक्ति तक पहुंचाने वाला भी हो, हमारा कुछ भी कल्याण नहीं करता, जरा सा भी कल्याण नहीं करता। इसलिए धम्म को हमेशा जानो, उसे समझो और परिचय करते हुए पालन करते जाओ। पालन नहीं करेंगे तो कोई भी लाभ नहीं, कोई भी फायदा नहीं। और इतना दुर्लभ जीवन मिला है, फिर भी ये जीवन कब कहाँ कैसे ख़त्म हो जाएगा पता नहीं। ख़त्म होने से पहले खूब पुण्य करे, खूब धम्म करे और ये दुर्लभ अमूल्य सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए, ऐसी आशीर्वाद देते हैं। सभी का मंगल हो, सभी का कल्याण हो। मी शीला किशोर भवरे, माजी महापौर नांदेड, वाघाळा शहर महानगरपालिका। मी थायलंडला पयाबोधी भंतेजी याच्या मार्फत म्हणजे आमची टूर काढली होती त्याने। तर आम्ही 40 होतो, माझा मुलगा होता आशिष भवरे माझ्यासोबत आणि आम्ही इतकं छान, आम्हाला ते म्हणजे थायलंड खूप छान वाटलं। थायलंडमध्ये जे मूर्त्या गौतम बुद्धाच्या आहेत ते आपल्या भारतामध्ये नाही आहे तशा, म्हणजे ते बघण्यासारखं आहे, खूप छान वाटते। कोणीही जर जायचं असलं तरी थायलंडला जाऊन पयाबोधी भंतेजी सोबत जा आणि म्हणजे असं ते 8 दिवसाचा हे राहते, टूर काढते आणि ते खूप छान वाटते। आम्हाला खूप छान वाटलं तिथे आणि प्रवास पण खूप छान आणि ते म्हणजे त्याची आमची जे हे करतात, काळजी घेतात, ते काळजी इतकी सुंदर घेतात की कुठे म्हणजे 8 दिवस कसे निघून जाते ते आम्हाला काहीच कळत नाही। माझे नाव सुरेखा गोविंदराव कदम, सहशिक्षिका नरसिंह विद्या मंदिर येथून मी धम्म सहलीमध्ये मी गेले होते। पयाबोधी भंते श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव इथून त्यांनी सहल आयोजित केली होती आणि त्या सहलीमध्ये मी सहभागी झाले होते आणि तिथला अनुभव अतिशय सुंदर होता माझ्यासाठी। आणि तेथील स्वच्छता त्या थायलंड शहराची आणि तेथील विहारे अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असे सोन्याचे बुद्ध मूर्त्या आणि एक लाकडी खूप मोठं विहार होतं। अशा विविध म्हणजे आम्हाला पयाबोधी भंतेंनी आम्हाला खूप सुंदर असं दाखवलेलं आहे आणि आम्ही सहल पूर्ण केलेली आहे। कोल्हापूर कसबा पावडा येथील डॉक्टर डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन येथे उत्साहात पार पडला। लंडन स्थित गड इंग्लंडचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। लंडन पार्क प्लाझा विक्टोरिया येथे झालेल्या या मेळाव्यात लंडनमध्ये कार्यरत असलेले 45 माजी विद्यार्थी उपस्थित होते। डी.वाय. पाटील ग्रुपचे अनेक माजी विद्यार्थी आज जगभरात विविध देशात मोठ्या पदावर काम करत आहेत। या पुढील काळातही माजी विद्यार्थी व संस्था यांच्यातील हे नाते दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील असे विश्वस्त तेजस पाटील यांनी सांगितले। After so many years, you all know that Dr. D.Y. Patil started this institution in 1984 with one college. In those days, his vision was so fantastic that only 246 students were there in the first batch. I am very happy to tell you that more than 182 institutions have been started in Maharashtra, and roughly 22,000 teaching and non-teaching staff are working with us. D.Y. Patil, more than 8 universities we have started. D.Y. Patil आणि लंडन चॅप्टर आपण सुरुवात आज आपण करतोय तुम्हाला सर्वांना एकत्र करून। तुम्ही देखील एकमेकांना यू मस्ट हॅव मेट फर्स्ट टाइम मीटिंग फर्स्ट टाइम दिस
we will start a DY Patil London chapter. So you can add new students who are going to come, and I want your help also, that you should guide the new students, those who are coming to London. And प्लेसमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण DY Patil ग्रुप करत आलेला आहे. गोष्टी त्या केसमध्ये आहेत, पण थोडा काहीतरी याच्यातल्या गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला होता. सो आय थिंक बिफोर सर स्टॉक की तुम्ही प्रत्येकाने थोडी आपली ओळख आणि मी ॲक्च्युली वेर यू आर वर्किंग. सो इफ यू टेल दिस, कारण प्रत्येकाला माहीत नाही, तुम्ही 4 जण एकत्र असाल पण बाकीच्यांना पण थोडं कळलं तर बरं होईल. मी सगळ्यांकडून आता मला माहिती आहे, बट सर ऑल्सो इज इगर टू नो अबाउट यू, युअर बॅच, युअर नेम, युअर बॅच, देन branch, and currently where you are working. So we can start. I would like to introduce myself. I've done my undergraduation from Narsi Munji Institute of Management from Mumbai, and I did my third year last semester from Kingston University, which is in Kingston upon Thames. So I have the London experience for 4 months, and the next months are going to be hard for you guys. I know that. But I would like to thank everyone for taking out time and coming for this alumni meet. The only motive to hold this meet is to gather everyone, get you guys connected with all the students that have studied under the umbrella of DY Patil Group, and maybe later on we can have a WhatsApp group, sir, with everyone together, and maybe you can help guide our students who are wishing to work in London maybe, or have their careers in similar companies that you guys are working in. So maybe we can get you connected with the students through online mode, or even if anyone visits to India back again, we can have an offline meet with all of our students there. And again, I would like to appreciate and thank you for your time. विदेशात भारतीय परकीय वकिलाती असतात, आर्थिक केंद्र असतात. त्याच धर्तीवर लंडन व अमेरिका व इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल MBSc निर्माण करा, जेणेकरून महाराष्ट्रातील दलित तरुण जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊन राज्य, देश व जगात मोक्याच्या जागा पटकावेल आणि पॉलिसी मेकर्स म्हणून थिंक टँकचा भाग बनेल. प्राथमिक स्वरूपात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक, केम्ब्रिज, स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड, कोलंबिया, मेलबर्न सारख्या विद्यापीठासोबत करार करून त्या विद्यापीठांतर्गत सामाजिक केंद्र निर्माण करून जास्तीत जास्त विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवलेत. यासाठी महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी आंबेडकरवादी मिशन प्रमुख दीपक कदम यांनी केली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन या मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत भद्रावती बसस्थानक येथे आलेले अमरावती विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक पलंगे साहेब व सांख्यिकी अधिकारी पवार साहेब यांच्याकडून बसस्थानक भद्रावतीत प्रवाशांना सेवा व सुविधा मिळतात की नाही, याबरोबर आगार व बसस्थानकात गाड्यांसह परिसराची स्वच्छता राहते की नाही याबाबत तिसरे सर्वेक्षण करण्यात आले. शौचालय, स्वच्छतागृह, पाणी सुविधा, प्रवाशांना बसविषयी योग्य माहिती देण्यात येत असल्याबद्दल वरोरा आगार व्यवस्थापक पुण्यवर्धन वर्धेकर व भद्रावती बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात. भद्रावती बसस्टँड येथे बसस्थानकाच्या परिसरामध्ये गार्डन बनवण्यात आले, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण साफसफाई करून हिंदू हृदय सम्राट स्वच्छ सुंदर अभियानाअंतर्गत तिसरे सर्वेक्षण आज झालेले आहे व त्यांच्यासाठी MSRTC अमरावती रिजनचे RM साहेबाची कमिटी येऊन तपासणी करून गेलेली आहे. मग भद्रावती बसस्टॉप आहे. या बसस्टॉपमध्ये नेहमी शौचालय स्वच्छ असते. बसस्टॉपचा परिसर भरपूर मोठा आहे. इथे बस स्थानकवरती 3 प्लॅटफॉर्म असून त्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या ज्या मार्गाच्या बसेस आहेत त्या मार्गाच्या फलक लावलेले आहे. प्रवाशाच्या चौकशीसाठी योग्य तिकीट दिलेली आहे. तिथे योग्य मार्गदर्शन दिले जाते. तिथे विद्यार्थ्यांच्या पासेस सेंटर आहे. तिथं विद्यार्थ्यांना सकाळी 9 ते संध्याकाळला 5 वाजेपर्यंत पासेस दिले जातात आणि इथं प्रवाशांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे. थंड पाणी आणि गरम पाणी. चालक वाहकांसाठी या बसस्थानकावरती जेवण आणि विश्रांती करण्याकरता सुसज्ज असं एक रूम देखील तयार केलेली आहे आणि
बसस्थानक परिसरामध्ये प्रवाशांना कॅन्टीनची व्यवस्था केलेली आहे. राको भद्रावती बसस्टँड येथे पासेसची व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी व्यवस्थित पास देण्यात येते. त्यानंतर प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि शौचालयाची पण व्यवस्था आहे. शौचालय दिवसातून 3 वेळा धुण्यात येते आणि स्वच्छता राहते. तसेच आलेले चालक वाहक यांच्यासाठी बसण्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. एकूण 358 फेऱ्या आहे जाणे येणे बसस्थानकात आणि सौंदर्यीकरणाचा प्रयत्न करत आहे. छोटासा बगीचा लावलेला आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण, मूल्य आणि विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहेत. शिक्षण हे समाज बदलण्याचा आणि सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीला मिळालेल्या 500 कोटी रुपयांच्या निधीमुळे येथील शैक्षणिक उपक्रम अधिक बळकट होतील असे प्रतिपादन मंत्री संजय शिरसाट यांनी केले. परभणी येथील सह्याद्री फाउंडेशन तर्फे शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात मंत्री संजय शिरसाट यांचा नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. सुधीर साळवे यांनी या सत्कार सोहळा आयोजित केला होता. अरे बाबासाहेबांचे स्वप्न होतं की बाबासाहेबांनी स्थापन केलेला पीपल एज्युकेशन सोसायटीला कोणीतरी भीमाच्या बच्चाने 1 रुपया द्यावा, पण एकही माईचा लाल पैदा झाला नाही. या भारतामध्ये अनेक आमदार खासदार झाले, मंत्री झाले, त्या सगळ्यांनी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतला. पण मला वाटत नाही की संजय शिरसाट साहेबांसारखा सच्चा भीमसैनिक, भीमाचा छावा कोणी जन्माला आला नसेल. अरे संजय शिरसाटच्या मायच्या पोटी जन्मला की माय खरोखरच धन्यवाद आहे. कारण की संजय शिरसाट जन्मल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था पीपल एज्युकेशन सोसायटीला आतापर्यंत कोणी 1, 2, 5 रुपयाची मदत केली नाही. पण तब्बल तुमच्या माझ्या बापाला बाबासाहेबांचं स्वप्न होतं की समाजातले गोरगरीब लेकरं शिकावे, त्यासाठी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन सोसायटीला 500 कोटीची मदत केली. दादांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. बाबासाहेबांवर ज्या माणसानं प्रेम केलं, जी लोक बाबासाहेबांवर बोलल्या गेले, ज्या लोकांनी बाबासाहेबांसाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचं काम केलं, बाबासाहेबांचे विचार व्यक्त करण्याचं काम केलं, हा आमचा भोळा आणि भावनिक समाज आहे. तो त्याला देव्हाऱ्यात जागा देतो. पण जो साला बैमान झाला त्याचा कार्यक्रम करेक्ट करतो. आणि म्हणून कुठलाही समाज घडवताना पहिल्यांदा ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा. रिकामा मोकार आहे, गल्लीत बसते, याचं हे चालू आहे, त्याचं ते चालू आहे, त्याला थोडाफार वेळ समाजासाठी द्यावा. ज्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त कमावलेला पैसा आहे त्यानं थोडाफार पैसा समाजासाठी द्यावा. सुधीर भाऊ माहिती आहे काय काय अडचणी असतात. कार्यक्रम ठेवणं काय साधी गोष्ट आहे काय? म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावी, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं समाजासाठी ताकद द्यावी. आपण तारीख विसरलो नाहीये. 10 डिसेंबर 11 डिसेंबर. काहीला वाटलं चळवळ संपली. चळवळ संपत नसती.
जंगल का राजा शेर कहलाता है उसकी ताकत और सामर्थ्य की वजह से। जंगल में कभी चुनाव नहीं होते आणि म्हणून वाघाची दाळ आहे, घराघरात छावा आहे, घराघरात भीमसैनिक आहे। फक्त एकच काम करतो, तुमच्यातले हेवेदावेदार असे कमी करा। समाज या नात्याने एकत्र या, जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी तुमचा आवाज आला पाहिजे, भीमसैनिक गरजला पाहिजे। मी मोठा, मी नामकान, मी ढमका चळवळीत। कारण का वामनदादा कर्डक काय म्हणले, केवळ एखादा मोर्चा येतो, गल्लीमध्ये माझ्या मागे समाज आहे, ते करू नका। संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणा आपली म्हणावी, चेहरे हजार झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसा जमेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसा जमेली तर का रे। आणि म्हणून तो भीमसैनिक आपल्यातला जिवंत असणं गरजेचं आहे। हा कार्यक्रम घेत असताना मी आवर्जून एकच सांगेल की बाबा, ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्यावी, आणि ज्या दलिंदराकडे काहीच नाही त्यानं गुमान गपरावं। समाज जे काम करतो त्या काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभं राहावं। येणाऱ्या काळ सुधीर भाऊच्या मागे तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे। मोती शिंदेचं फार मोठं काम आहे, याच्यामध्ये अनेक युवकांचं काम आहे, आणि म्हणून 500 कोटी रुपये देऊन बाबासाहेबांचे विचार पुन्हा समाज माणसात विद्यार्थी नात्यानं तुम्हाला पेरायचे। नवी पिढीसाठी शोधतात। बाबासाहेबांनी त्या काळामध्ये शेकडो एकर जागा शोधली, स्वतः तिथे स्कूल, आता तुम्ही दाखवलं ते पोस्टर, खुर्चीवर बसून स्वतःच्या निगराणीमध्ये ते सर्व तयार केलं। आणि एक सांगितलं, माझ्या खानदानीतला कोणताही माणूस त्या ट्रस्टवर असणार नाही, हे बाबासाहेबांचं महात्मा। किती मोठं पद आहे, किती मोठं पद आहे। संभाजीनगर मध्ये येऊन त्यांनी ते निर्माण करावं, तुमच्या आमच्या सारख्या माणसाने जाऊन तिथं शिकावं। आज ती संस्था जर पडायला लागली असेल तर ते मला असं वाटतं बाबासाहेबांच्या आत्म्याला त्याचा त्रास होत असेल, आणि म्हणून तर माझं काम आहे बाबासाहेबांच्या संस्थेला 500 कोटी काय, तुम्ही आणखीन किती मागा, द्यायची ताकद संजय शिरसाटची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काय 500 कोटी घेऊन बसले, लगेच उत्तर देंगे। मंत्रिपदावर आहे, चिंता करू नका, नसलो तर गोष्ट वेगळी, परंतु आहे तोपर्यंत काही कमी नाही। आपण कुणाला घाबरत नाही। निश्चितच आपण सहकार्य, मुख्यमंत्री साहेबांनी सहकार्य केलं, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सहकार्य केलं, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील। घोषणाबाई कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आणून मान्यता घेणे, याला जिगर लागतं, ते जिगर दाखवायचं काम आपण केलं। देशात गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश हा प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे। जगातील प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या विचारांवर अवलंबून असतो, मात्र भारतात बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मनते बोधानंद यांनी केले। स्थानिक वाशिम रोडवरील पंचशील नगर येथे आयोजित ग्रंथपठण समापन सोहळ्यात ते बोलत होते। अकोला शहरातील वाशिम रोडवरील पंचशील नगर येथे मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे पठण करण्यात येते। या ग्रंथाचा समापन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनते बोधानंद यांची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका हा राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखला जातो। या नगरपालिकेच्या निवडणुकीत कट्टर विरोधक असलेले मंत्री हसन मुश्रीफ, शरद पवार, राष्ट्रवादी पक्षाचे समरजित घाटगे यांची युती झाली आहे। ही युती अनैसर्गिक असून इथं शिवसेना, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट ताकदीने सर्व जागा लढविणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष महेश घाटगे आणि उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संभाजी भोकरे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिले। मी कागल शहर शिवसेना शहर प्रमुख आणि माझ्यासोबत आमच्या तालुक्याचे तालुका प्रमुख सुधीर पाटोळे, आमचे उपशहर प्रमुख सर्जराज चव्हाण, सचिनदादा ढवण आणि उपशहर प्रमुख महेंद्र जकात्यात। मी सांगू इच्छितो की आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आम्ही आज शिवसेना शिंदे गट म्हणजे आमची मूळची जी शिवसेना त्या शिंदे गटाकडून आम्ही आज एबी फॉर्म भरण्यासाठी इथं नगरपालिकेमध्ये आलो आहे।
आम्ही सर्व शिवसैनिक 2323 नगरसेवक प्लस 1 नगराध्यक्ष पदाचे कॅन्डिडेट असे आम्ही 2424 फॉर्म आज तिथे सबमिट करतोय आणि AB फॉर्म सबमिट करतोय आणि 2424 कॅन्डिडेट धनुष्यबाण चिन्हावरती आज तुम्हाला पाहायला मिळतं. पाटोल साहेब, आपली प्रतिक्रिया काय आहे? कागलची जनता चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारी कागलची जनता आहे. काही अफवा आता दिसत आहेत, काही अभद्रयुत्या होणार असं समोर दिसतं आहे. पण शिवसेना हा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची ही शिवसेना आहे. धनुष्यबाणावरती आम्ही सर्वच्या सर्व नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक या सर्व जागेवरती आम्ही आता लढणार आहोत आणि ह्या कागलमध्ये शिवसेनेची पताका आपण फडकवणार आहोत आणि कागलची जनता ही स्वाभिमानी आहे. निश्चितपणाने या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसून येईल की स्वाभिमान काय असतो आणि स्वाभिमानी जनता काय असते. कागलमध्ये या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसून येईल. नाही, आता काय आहे, आता आपल्याला आमच्या 23 सीटा आहेत. 23 सीटाबरोबर नगराध्यक्षपदाची जी आम्हाला आहे ते आम्ही धनुष्यबाण या चिन्हावरती लढणार आहे. या ठिकाणी कागल नगरपालिकेचे उमेदवार आपल्याकडे त्यांनी आज हा अर्ज भरलेला आहे. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आम्ही रॅली काढून आज आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षासह आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. आमची कागलवासियांना एक नम्र कळकळीची विनंती आहे, एकदा आमच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना प्रचंड मतानं निवडून द्यावं. कागलचा विकास कसा आहे हे आम्ही शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहेत आणि ह्या दैवतांची आज जयंती आहे. आज आमचा हा दिवस म्हणजे आम्ही पवित्र दिवस मानतो. बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि त्यांच्या विचारानं आम्ही चालणारे शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या विचारानं आम्ही या कागल नगरपालिकेचा आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब असतील, आमचे संपर्क प्रमुख आरुबाई दुधवडकर असतील, जिल्हा प्रमुख आमचे सिंत्रे सर असतील, सहसंपर्क विजय देवणे असतील, सर्वच आम्ही सगळे शिवसैनिक या शहराचे सर्व पदाधिकारी, शहर प्रमुख मोडेकर असतील, या सर्वांना घेऊन या कागलची आम्ही चांगल्या पद्धतीने मोठं बांधून चांगला प्रचार करून जास्तीत जास्त नगरसेवक कसं निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या कागल नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मानखुर्दमध्ये विश्व शौचालय दिनानिमित्त स्वच्छतेचा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम स्वच्छता दूत फाउंडेशनचे संस्थापक समाजसेवक मुकेश पाखरे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला. स्वच्छता मनाची ते देशाची हा मूलमंत्र या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी डॉक्टर अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाखरे साहेबांनी मला इथे बोलवलं आहे. स्वच्छता फाउंडेशन या संस्थेमार्फत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा तसा बघितला तर अनोखा कार्यक्रम आहे. कारण जसे रोज डे असतो, मदर डे असतो, फादर डे असतो, ह्या टॉयलेटचा हा डे असतो, हाच कोणाला माहिती नाही. ही स्वच्छता दूत फाउंडेशन या कार्यक्रमाच्या अनुषंगातून सदर लोकांना टॉयलेट हे किती महत्त्वाचं आहे आणि हा जगामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो. कारण जसं माणसाला मूलभूत गरजा असतात तसा शौचालय ही एक गरज आहे. असा जगामध्ये कोणीही माणूस नाही की शौचालयाला जात नाही. जे आपण ग्रहण करतो ते आपल्याला बाहेर टाकावं लागतं. ही निसर्गाची किमया आहे. परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये शौचालयाची अवस्था काय असते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश स्वच्छता दूत फाउंडेशनचा हाच आहे की आपल्या ज्या स्वच्छतेचा ज्या उपक्रम आहे त्याचं महत्त्व ओळखून स्वच्छता किती गरजेची आहे. आज जसं आम्ही नेहमी
असं लोकांना मार्गदर्शन करतो। आयुष्यामध्ये जे आपण जगतो त्यासाठी स्वच्छतेचं महत्त्व सर्वांनी ओळखलं पाहिजे। मी तुम्हाला एक आकडेवारी सांगतो की स्वच्छतेमुळे जसं आपला दुसऱ्या महायुद्धामध्ये जेवढे सैनिक मारले गेले तेवढे सैनिक जे क्वांटिटी आहे ते गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या जगामध्ये माणसं मृत्युमुखी पडलेत फक्त स्वच्छतेच्या अभावामुळे। स्वच्छता नसल्या कारणाने विविध प्रकारचे रोग आपल्या लहान मुलांना माणसांना होतात आणि त्यांना आपला प्राण गमवावा लागतो। ठरवून 19 नोव्हेंबर वर्ल्ड टॉयलेट डे म्हणून घोषित केला 2001 मध्ये आणि ती संकल्पना संपूर्ण जगाने जी दखल घेतली आणि आज आपल्या भारत देशामध्ये दिल्ली या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे आणि आम्हाला देखील त्या कार्यक्रमात निमंत्रण होतं, परंतु आपला हा कार्यक्रम भले छोटासा असू द्या पण आपल्या लोकांना या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व पटेल कळेल त्यांना पटवून देऊ त्यांना सांगू या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही आणि आज या ठिकाणी आपला कार्यक्रम होत आहे। वर्ल्ड टॉयलेट डे ह्या संकल्पनेतून संपूर्ण जगामध्ये खेडोपाडी अशिक्षित ग्रामीण भागामध्ये जे आपण उघड्यावर शौचाला जातो आणि हे कसं बंद होईल आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला हे सांगण्यात येत आहे। आणि उघड्यावर शौचास बसणं म्हणजे हा फक्त भारताचाच प्रश्न नाही तर संपूर्ण जगाचा प्रश्न आहे आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये आजच्या ह्या कार्यक्रमाचं महत्त्व सांगण्यात येत आहे। NDTVला आज हा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून वर्ल्ड टॉयलेट डे 19 नोव्हेंबर 2025 स्वच्छता दूत फाउंडेशन यांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।